दादी की कहानी। मी तुला एक छोटी सांगणार. कोणाची छोटी सांगू? ती अशी दोघं फिरायला गेली होती. तिथून फ्रेंड्स नाही होते. मग ते दोघांना मी झाला सुपरबस झाला आणि मी म्हणलं या दोघं सुपरबस तिथे फ्रेंड्स नाही आहे. ओके मी सुपरबस पण देतो. मग ते सुपरबस ओके बनवलं आणि दोघं कोण आहे तर गार्डनमध्ये. ओके दोघं जायला गेला. मग ते जायला बसून नाचेवलं आणि त्यासाठी केलं दोघं आणि त्याला झोप आली होती. मग ते झोपून केला पाणी पिऊन. आता कोणाची Hello everyone, I am Kaira Yogesh Balikondawar from Wagholi, Pune. I am coming to tell you a story on the topic of Dadi Dada Ki Kahaniyan. We will meet on December 28th at 4 p.m. Don't forget to join us. Thank you. Bye. नमस्कार, मी गौरी आनंद सिद्धम शेट्टीवार, जॉईंट सेक्रेटरी वाम महिला पुणे विभाग यातर्फे मी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज वाम महिला विभाग पुणेतर्फे सादर केला जाणारा स्टोरी टेलिंगचा 6वा भाग चालू होता. आजचा 6वा भाग ना खरोखर खूप वेगळा आणि इंटरेस्टिंग होणार आहे. स्टोरी टेलिंग काय हे आता पण तुम्हाला सगळ्यांना माहिती होतं, पण आजच्या स्टोरी टेलिंग मध्ये जे आपले स्टोरी टेलर्स आहेत ना, त्याची थोडक्यात तुम्हाला माहिती तर आधीच कळाली होती. बस आता त्यांना प्रत्यक्षात ऐकायची तयारी ठेवा. आज लहानपणापासून आपण दादा दादीच्या कहानिया जो म्हणतो, दादा दादी की कहानिया, लहानपणी फक्त बेड टाइम स्टोरीज आपण ऐकलेल्या आहेत. पण ह्या बेड टाइम स्टोरीज त्या ज्यातून मिळणारे बोध हे खूप महत्वाचे असायचे, जे लहान मुलांना आयुष्यभर आपल्याला आठवणी ठेवतात. आता अशाच काही कहाण्या घेऊन येणार. तर त्याआधी ह्या कहाणीचा हा पर्व चालू करण्यापूर्वी मंजुताई भास्करवार, ज्या वाम महिला विभागाच्या प्रेसिडेंट आहेत, त्यांचं मी स्वागत करते. धन्यवाद. श्रीराम भास्करवार, जे आजचे दादा, जे आपल्याला त्यांचे मनपूर्वक स्वागत करते. आणि आजच्या जे आपले होस्ट आहेत लक्ष्मी, त्यांचं स्वागत करते. आणि सर्व चिल्ले ते जे जॉईन होणार आहेत किंवा जॉईन झाले आहेत त्यांचं, आणि जे स्टोरी टेलर्स आहेत ना आपले चिल्ले त्यांचं सगळ्यांचं स्वागत करते. तर मी लक्ष्मीताईंना विनंती करते की प्रोग्राम पुढे चालू करावा. ओके. नमस्कार. आपण सगळेजण स्टोरी सांगतो, आपण सगळेजण लहानपणापासून स्टोरी ऐकत आलो आहे. पण त्या लहानपणापासूनच्या काही स्टोरीज असतात ज्या आपल्याला नेहमीसाठी आठवणीत राहतात. आणि त्या आठवणीतल्या स्टोरीज सुरुवातीपासून कसं लक्षात ठेवायचं त्याची एक ट्रिक असते. ती ट्रिक म्हणजे आपले आजी आजोबा जे सांगतात ना, त्यांना बरोबर माहिती असते ती ट्रिक कशी आहे. सो त्या ट्रिकला आपण म्हणजे कसं मोल्ड करतात लहानपणापासून ते आपण एक एक स्टोरी ऐकणार आहे. एक आजीकडून, एक आजोबाकडून आणि 3 जण ज्यांच्याकडे आजी आजोबांच्या साठवणी आहेत, अशा 3 जणांच्या स्टोरीज आपण सांगणार आहोत. ठीक आहे. तर आपल्याकडे आज 3 गेस्ट आहेत. गेस्ट अपिअरन्स मध्ये 3 जण आहेत. एक आहे कायरा योगेश पालिकोंडवार, एक आहे पाखी कृतिका बोझावार, आणि आपली तिसरी गेस्ट आहे कियारा राजीव नीले. सो पण त्यांच्यासाठी एकदा छान टाळ्या वाजवायच्या का? वेलकम वेलकम यू ऑल. आणि त्यांचा पेशन्स अजून टेस्ट न करता आपण डायरेक्ट त्यांनाच गोष्ट सांगायला सांगूया, आणि मग मी त्यांच्याबद्दल तुम्हाला सांगते थोडंसं. ठीक आहे. तर ऍक्च्युली आम्ही त्यांच्याकडनं रेकॉर्डिंग घेतल्या आहेत. मी फक्त एकदा कन्फर्म करते, जर कायरा आत्ता गोष्ट सांगायला तयार आहे का, नाहीतर मग मी रेकॉर्डिंग वाजवते. कसं म्हणता मंजुषा ताई? पिन करशील स्पीकरला, स्पीकरला पिन करू ना? हो, या, सो दॅट स्पीकर मोठ्या स्क्रीनवर दिसेल. हो. एंड इफ एनीवन इज देयर मराठी नहीं समझती है, हेलो, इफ एनीवन इज देयर मराठी नहीं समझती है तो प्लीज बताइएगा फ्रीली, तो हम हिंदी में बात करेंगे. कोई नो वरीज.
पिन करून देशील स्पीकरला. And try to speak in Hindi so that anyone will enter, they will be Komal? comfortable. हाय कोमल. हा ताई. गुड इव्हनिंग. तू हाय ताई. गुड इव्हनिंग. कोमल, कायरा रेडी आहे का की तुला 5-10 मिनिटं पाहिजे? रेकॉर्डिंग प्ले करून देशील ना? नाही तर रेकॉर्डिंग करू? ठीक आहे, ठीक आहे. कायरासाठी मी रेकॉर्डिंग प्ले करते. की पाखी आज रेडी आहे. पाखी म्हणते मला स्टोरी सांगायची आहे, तर आपण पाहिलं पाखीकडनं ऐकून घेऊ. मग मी रेकॉर्डेड वाला रेडी ठेवते. चालेल? ओके. पाखी, येस, नाव युअर टर्न. म्हणजे कायला रेकॉर्ड करा. आवाज येतोय सगळ्यांना पाखीचा? ट्राई टू स्पीक इन हिंदी. आवाज आ रही है, लेकिन उसको पिन कर दीजिएगा क्योंकि बाकी लोग दिख रहे हैं फिर. ओके, शी विल स्पीक इन इंग्लिश. ओके. सगळं सोबतच असतील. आजी बेडला झोपली असेल ती. झोपली असेल आणि काका आले असेल. Hi everyone. My name is Saki Kritika Bozawar. I'm going to tell you a story that my grandmom told me. Once, about two friends. Once there were two friends, a tailor and an elephant. When the elephant walked past the shop every day, the tailor gave a banana to the elephant every single day. Then the elephant and the tailor became friends, and one day the tailor forgot to bring the banana. So the elephant was keep on putting the trunk in the shop, saying, "Give me the banana." And the tailor said, "No, I don't have the banana today. Go." Then the elephant keep on putting its trunk in the shop and making the tailor mad. So the tailor put the sharp in its trunk, and when the trunk was bleeding, the elephant went to the river like that. And after that, he came past the shop and put the dirty water on the shop. And then from that day on, the tailor did not hurt the animals at all. So the moral of the story is not to hurt the animals. Thank you. Very good. Very good, Pakhi. So, Pakhi's story was regarding two friends, tailor and the elephant. Okay, and next story is from Kaira. Kaira Palikonwar. ताई, तुम्ही रेकॉर्डिंग प्ले करतायत ना? मी करू? हा, मला को-होस्ट तरी बनवावं लागेल. केलंय ताई. ओके. Hi, Kaira. Hi. Hi. So till the time कायरा का रिकॉर्डिंग ताई प्ले कर रहे, मैं आपको कायरा के बारे में बताती हूँ. कायरा इज अ वेरी प्रिटी, वेरी इंटेलिजेंट गर्ल. इज फ्रॉम पुणे और उसके पेरेंट्स कोमल एंड योगेश, वो दोनों भी पुणे में रहते हैं. और कोमल अभी तक जॉब करती थी कॉलेज में, एंड योगेश तो कंपनी में जॉब करते हैं, और दोनों पुसद से हैं, पुसद से. और कायरा इज वेरी प्रिटी, वेरी इंटेलिजेंट. वो स्कूल में बहुत अच्छा परफॉर्म करती है, स्कूल में सारी टीचर्स की बहुत फेवरेट है. आई थिंक शी इज 7th स्टैंडर्ड, राइट कायरा, इफ आई एम नॉट रॉन्ग? Third standard. Sorry. 3rd स्टैंडर्ड की है, 7 years old. Yeah? Thank you for introducing me. Thank you, Kaira. So Kaira, you can go live.
ओके, मे बी शी इज नॉट कंफर्टेबल, तो हम उसका एक रिकॉर्डिंग सुनते हैं। ताई चलेगा? Okay. So ओके just correct me if sound is not. ओके Third grade from Wagholi, Pune. I am going to tell you the story on the topic of. Are you able to listen her? First of all, what Yes. is ऐका मित्रांनो, आजी आबाची कहाणी. आबा नारळी खोबरं, आजी नारळातलं पाणी, आजी नारळातलं पाणी. आजी आबा म्हणजे काय? या अथांग समुद्राच्या विश्वात दोन म्हातारे मासे जे आपल्या नातवंडांना प्रेम संस्कार देत असतात ते असतात आजी आबा. आ म्हणजे आई, जी म्हणजे जीव, आईसारखा जीव लावणारी आजी, आणि आजीच्या सोबतीला आपल्याला ज्ञानाचा पाऊस देणारे असतात आबा. आजी आबा म्हणजे काय? आजी आबा म्हणजे काय? आजी म्हणजे दुधावरची साय, आणि आबा म्हणजे आपल्याला न रागवणारे दूसरे बाबा. अब मैं आपको बताऊंगी वो कहानी जो मुझे मेरी दादी ने बताई थी. एक बार मैं और मेरा भाई राम आम के लिए झगड़ रहे थे. मैंने उसको बोला था कि मम्मा ने बाजार से आम लाए हैं, तो वो तुरंत भागकर बैग के पास गया और आम ले आया और बोलने लगा, ये आम मेरा है. मैंने उसको बोला, नहीं, ये आम मेरा है, और वैसे हमारी लड़ाई चालू हो गई. हमारा आवाज सुन के वहाँ दादी आई और पूछने लगी, आप दोनों क्यों झगड़ रहे हो? मैंने दादी को सारी बातें बता दी और पूछा, किसका होगा? दादी ने मुझे बोला, देखो, मैं आप कहानी सुनाऊंगी, उससे आप बता देना कि आम किसका है. कारण तो ना मग फेमिनाइन वाटतो. जंगल से गुजर रहा था और चलते चलते गिर गया. कलर है थोड़े और बैठ गया. थोड़ी देर बाद वहाँ एक अंधा आदमी आया और पत्थर से टकराकर गिर गया. लंगड़े आदमी ने अंधे आदमी को पूछा, भाई तुम्हें चोट तो नहीं पहुंची ना? अंधे आदमी ने बोला, नहीं, मुझे चोट नहीं पहुंची. लंगड़े आदमी ने उससे पूछा, तुम कहाँ जा रहे हो? अंधे आदमी ने बोला, मैं जंगल के बगल वाले गांव जा रहा हूँ. लंगड़े आदमी ने बोला, अरे मुझे भी वहां ही जाना है, पर मैं लंगड़ा हूँ. अंधे आदमी ने बोला, चलो हम जाते हैं. उन दोनों ने एक दूसरे का सहारा बनने का फैसला किया. लंगड़ा आदमी अंधे आदमी के कंधों पर बैठकर जा रहा था. थोड़ी देर बाद चलते चलते लंगड़े आदमी को पेड़ में एक सोने का खजाना दिखा. उसने बोला, अरे रुको, यहाँ तो एक सोने का खजाना है. अंधा आदमी रुक गया. लंगड़े आदमी ने खजाना ले लिया और बोलने लगा, ये खजाना मेरा है. अंधे आदमी ने बोला, अरे नहीं, ये खजाना मेरा है. और वैसे उन दोनों का झगड़ा चालू हो गया. वहाँ एक अच्छा आदमी आया और पूछने लगा, आप दोनों क्यों झगड़ रहे हो? लंगड़े आदमी ने सारी बातें बता दी. फिर अच्छा आदमी ने बोला, देखो, अगर अंधा आदमी तुम्हारी मदद नहीं करता तो तुम इधर तक कैसे पहुंचते, और अगर तुम अंधे आदमी की मदद नहीं करते तो अंधा आदमी इधर कैसा पहुंचता. फिर ये खजाना आप दोनों का होगा. आप दोनों की ये खजाना आपस में बांट लेना चाहिए. फिर वो दोनों खजाना आपस में बांट लेते हैं. फिर दादी हमें पूछती है कि ये आम किसका होगा. मैंने दादी को बोला, ये आम हम दोनों का होगा, हम आपस में बांटकर खा लेंगे. इससे हमें ये सीख मिलती है कि हमें कभी झगड़ना नहीं चाहिए और चीजें बांट लेनी चाहिए. धन्यवाद. वेरी गुड, वेरी गुड, वेरी गुड कायरा. खूप छान, बहुत अच्छी लगी आपकी स्टोरी.
कायरा, मैं क्वेश्चन पूछूंगी बेटा आपसे. हेलो कायरा. यस मिस. हाँ, सो आप मतलब सिंगल चाइल्ड हो या आपके भाई बहन कोई है? मैम मेरा छोटा भाई है. छोटा भाई है, तो उसके साथ ऐसे लड़ती हो फिर? लड़ती हो? हाँ, लड़ना चाहिए ना थोड़ा सा, है ना? बट शेयरिंग इज गुड, है ना? सो क्या कहना चाहती है स्टोरीज के माध्यम से? तुम बाकी बच्चों को क्या कहना चाह रही हो? हमें लड़ना नहीं चाहिए और चीजें बांट लेनी चाहिए. तो ये स्टोरी किसने सुनाई आपको? किसने, बताओ किसने बताया? मम्मा ने बताया था. मम्मा ने बताया. वेरी गुड, गुड गुड. वेरी गुड, वेरी गुड. यू कैन आस्क टू. अब हम थर्ड स्टोरी लेते हैं. थर्ड स्टोरी है कियारा राजीव नीले से. सो ये सब छोटे छोटे बच्चे हैं लेकिन इतना अच्छा स्टोरी बताते हैं. इनसे हमको इंस्पिरेशन ही मिल रहा है. स्टोरी का मॉरल तो है ही लेकिन सबके लिए एक इंस्पिरेशन भी है. सो अभी आ रहे हैं कायरा राजीव नीले. ये है राजनांदगांव छत्तीसगढ़ से. आता दिसतंय? हाँ आता दिसतंय. आवाज क्लियर है? My name is Kiara Nile. I am telling you the story of Fox and the Grapes. Once upon a time, there was a fox. He was very hungry. He looked in the garden. He saw ripe grapes there. The grapes were out of his reach. He jumped again and again, but all is well. At last, he said, "The grapes are sour." The moral of the story is grapes are sour. Thank you. थँक्यू. खूप छान क्यूट 4-5 स्टेटमेंट्स मध्ये पूर्ण स्टोरी आली. वेरी नाइस, वेरी नाइस. किसी को कियारा को कुछ सवाल पूछने हैं? कियारा के लिए कोई क्वेश्चन? प्लीज इंटरेक्टिव रहिए, बहुत अच्छा लगेगा. हम सब बहुत अच्छे से आराम से बोल देते हैं यार, अंगूर खट्टे हैं, है ना? कब बोलते हैं, तो ये तो बच्चे स्टोरी, लेकिन हम स्टोरी को जब अपने रोजमर्रा की जिंदगी में यूज करते हैं, उन शब्दों को, उन स्टोरीज को, किसी एग्जाम्पल को या अपना भाव प्रकट करने के लिए, तो इतने डेप्थ में बच्चे नहीं जानते हैं, लेकिन धीरे धीरे बच्चे समझना शुरू कर देते हैं. तो इसीलिए ये पर्पस है स्टोरी टेलिंग का, कि बच्चों के अंदर जो वैल्यूज हम डालना चाहते हैं, वो वैल्यूज थ्रू स्टोरीज बहुत अच्छे से हम इनकलकेट कर सकते हैं, डाल सकते हैं, बिल्डअप कर सकते हैं. तो बेड टाइम स्टोरीज, राइट? दादा दादी की कहानियां. तो मैं एक और वीडियो आपको सुनाना चाहती हूँ जो हमने शुरू में किया था, राइट? तो वो मेरा ग्रैंडसन है, उसका एक जस्ट वेट. मन, मी आज तुम्हाला एक स्टोरी सांगणार. मी तुला एक एक दिख रहा है? हाँ. सो मदर्स को हेड्स ऑफ है, क्योंकि इतने छोटे बच्चों से स्टोरी कहलवा लेना भी एक बहुत बड़ा चैलेंज होता है. ऐसे वो अपने तो मदर्स लगी रहती है, और जिनके यहाँ ब्लेस्ड दादा दादी नाना नानी साथ में रहते होंगे, तो उन बच्चों में बोलना, मतलब बोलने का जो टैलेंट है वो बहुत अच्छे से अपने आप शुरू हो जाता है, राइट? प्रोसेस शुरू हो जाती है जल्दी. सो मी आज तुम्हाला एक स्टोरी सांगणार. मी तुला एक छोटी सांगणार. हा. ओके. सीता सीता म्हणजे हत्ती. मग ते ना भूक आली मतलब भूक लगी. मग ते ना ते कुछ करणार. कुछ मतलब बिस्किट. ते पाणी पिणार.
आणि ते गाडीसोबत खेळणं, सायकल खेळणं, कुठं खेळणं, गाडी खेळणं आणि पंक्ती खेळणं आणि टॉयस खेळणं आणि ते जो आली होती मग ते झोपून गेलं संपली. अरे वाह. सो यहाँ पे मैं अब ऑडियंस से शेयरिंग चाहूंगी, उसके बाद दादाजी की कहानियां, दादाजी तो उनसे मैं बात करूंगी। उसके पहले मैं ऑडियंस से रियली ऑनेस्टली सभी ने बात करना चाहिए, मुझे लगता है सबके यहाँ छोटे बच्चे, सबके अपने बच्चे रहे हैं, फिर उनके अभी नाती पोती भी आ गए, किसी के यहाँ परपोती भी आ गए हैं। तो प्लीज आप खुल के बताइए कि ये इसका पर्पस क्या है। स्टोरीज हम बच्चों को सिखाते हैं या बोलने के लिए बोलते हैं। अभी जैसे इसने बोला, हृदयांश मेरी बड़ी बेटी का बेटा है। सो प्लीज ऑडियंस, या फिर मैं नाम लूं किसी का। यस, कोई? यस, हेलो। यस, गुड आफ्टरनून। हाँ, नमस्ते जी। नमस्ते। यस, बोलिए सर। अच्छा उपक्रम है। I don't know whether children understand only English, but in case they are in the audience, जुड़ी रही है। इंग्लिश इज ओके सर, नो प्रॉब्लम। सर आपका शायद नेट कि मेरा नेट प्रॉब्लम है। हेलो सर का शायद नेटवर्क इशू है। सर का नेटवर्क इशू आ रहा है, उनका आवाज कट रहा है। तो तब तक कोई और बोलना चाहेंगे कुछ? मुझे लग रहा है मतलब आगे बढ़ने के पहले हम लोग एक किसी मदर से चाहते हैं कि आपका एक्सपीरियंस कैसा रहा, अपने बच्चों को ऐसे वीडियो में बात करते हुए देखना, सबके सामने वो स्टोरी सुनाना, और आपको ये वीडियो रिकॉर्ड करते टाइम क्या हुआ। कोई अगर शेयर करना चाहता है एक जन, तो प्लीज शेयर कीजिए। एनीवन, एनी मदर। वी हैव अपर्णा, कृतिका माय भाभी एंड कोमल। कोई भी बता सकते हैं आपका एक्सपीरियंस कैसा रहा। यस। अगर आप एक्सप्रेस नहीं करेंगे तो बच्चे भी नहीं एक्सप्रेस कर पाएंगे, जो मेरा एक्सपीरियंस है। बच्चे जो अभी मेरा ग्रैंडसन भी जो वो बोलता है वो पूरा कॉपी करता है। वो पूरा जो हम बोलते हैं, आसपास के लोग बोलते हैं, वही कॉपी करता है। यार ये एक्सपीरियंस मेरा नहीं, सभी का होगा। तो हमें कितना कॉन्शियस रहना चाहिए एज ए पेरेंटिंग। मतलब मैं अगर सोच बोलूं, हमें कितना कॉन्शियस रहना पड़ता है शब्दों का उपयोग हम जो करते हैं, किन शब्दों का उपयोग अपने बोल चाल में करते हैं। सो जस्ट एक ही लाइन बोलूंगी कि सीसीटीवी इज कंटिन्यूस ऑन। अगर आपके घर के अंदर बच्चा है तो सीसीटीवी ऑन है, तो कैसे हमें देखना है, बोलना है, एक्शन कैसे करना है, इनकी स्टोरीज से समझ में आता है। क्योंकि स्टोरीज हम जब इनको बोलने के लिए बोलते हैं ना, तो बच्चे वही शब्द यूज कर रहे हैं, तब हम समझ में अच्छा ये ऐसे हमने बोला था, तब इसने ये कैच कर लिया। लाइक दैट वी विल बी कॉन्शियस। मैं श्रीराम भास्करवार काका को पूछना चाहूंगी। काका, कैसा लगा बच्चों का ये देख के? आप अनम्यूट कीजिए पहले अपने आप को। ही मुलं एवढी हुशार आहेत की त्यांना आपण जे सांगू, जे त्यांच्याकडून करून घेऊ, तसंच त्यांच्या आयुष्यात घडणार आहे। असं म्हणतात, लहान मुलं म्हणजे मातीचा ओल्या मातीचा गोळा आहे, त्याला तुम्ही जसा आकार द्याल तसे ते तयार होतील। तुम्ही त्याला मातीच्या गोळ्याला प्राण्याचा आकार देऊ शकता, आणखीन कशाचा खेळण्याचा आकार देऊ शकता। तशा प्रकारे ह्या मुलांना ह्या स्टोरी टेलिंग मधनं शिकवणं किंवा त्यांच्या आयुष्यात चांगलं घडवणं, असाच हा प्रकार आहे आणि खूप छान आहे। आणि त्यातल्या त्यात आमचा हृदयांश म्हणजे त्याच्यात एक पाऊल पुढेच आहे।
खरंच आहे. एक पाऊल नहीं, सगळ्यांचे पावलं एकच सोबत चालले हैं. बिकॉज मैं बताना चाहूंगी काका की जो नातिन है इतना सुंदर पठन करती है, स्टोरीज क्या वो संस्कृत श्लोक वगैरह बहुत सुंदर बोलती है. तो काका वो राज क्या है बताइए पहले. हॅलो मंजुषा, तू काय म्हटलं मला थोडं ऐकू नाही आलं. आपकी पोती जो है सुगीत की बेटी, वो जो इतना सुंदर बोलती है. माझी जी नात आहे पुण्याची सई, ती अतिशय हुशार आहे. तिच्या वयाच्या मानाने तिला खूपच समज आहे आणि अगदी मोठ्या माणसांनी करू नये अशा गोष्टी ती करते आणि बरेचदा आम्हालाही काही काही सांगते. खूपच हुशार आहे ती. अर्थात माझी नात आहे म्हणून मला हुशार वाटत असेल, पण तुमचा जर कधी संपर्क आला तर तुम्हालाही त्याची कल्पना येईल किंवा त्याची जाणीव होईल. वाव, खूप छान, खूप छान. सो राज क्या है, किसने सिखाया ये फिर? ती उपजतच तिला सगळं येता येते. सो इसका मतलब मुझे जो समझ में आ रहा है कि बच्चों के अंदर जो ग्रास्पिंग है वो एक जैसा होता है. वो ग्रास्प वही करते हैं जिसमें उनका इंटरेस्ट होता है और वो इनबॉर्न होता है. और वो हमें अगर वो समझ में आ गया कि इसकी जो इच्छा है ये करने की है, तो जब वहां पे उनको अगर हम सोर्सेज देते हैं, हेल्प करते हैं, तो वो स्किल्स अपस्किलिंग मिलते हैं. जैसे वो टैलेंट्स को हम और नर्चर करते हैं तो और भी वो निखरते जाता है. तो ये शुरू से ही ध्यान देना कितना जरूरी है. ये आज अगेन ये भी एक पर्पज है आज की ये स्टोरी टेलिंग का. और पेरेंट्स यहाँ पे जो ऑडियंस है, मैं सबसे गुजारिश करती हूँ कि एटलीस्ट आप अपनी थॉट्स रखते जाइए. कोई बात नहीं है, आराम से हिंदी, मराठी, इंग्लिश सब चलेगा, लेकिन आप अपने थॉट्स रखिए. बच्चे वही देखेंगे, वही सुनेंगे और वही समझने की कोशिश करेंगे. हमें ज्यादा समझने की जरूरत है, जो मुझे समझ में आ रहा है. सो फॉर काका स्टोरी आई थिंक, क्योंकि तब तक लोग बोलना शुरू करेंगे फिर. यस, आता आपण पुढे जाऊया. अभी हम नेक्स्ट चलते हैं आगे. तो अभी हुई बच्चों की कहानियां. अब हम सुनेंगे एक दादा और एक दादी की कहानी. हाँ, सो मैं श्रीराम सर से मैं उनको रिक्वेस्ट करती हूँ कि आप एक कहानी हम सबके लिए सुनाएं. त्यांना पिन करशील, स्पीकर पिन. हो, धन्यवाद. लहान मुलांना गोष्टी खूप आवडतात आणि त्यांना आवडणाऱ्या गोष्टी जर आपण सांगितल्या तर ते खूपच समरस होतात, त्यात काही वादच नाही. आपल्या पंचतंत्रामध्ये निसर्गाच्या माध्यमातून किंवा प्राणी पक्ष्यांच्या माध्यमातून अनेक बोधपर गोष्टी सांगितल्या आहेत. हे पंचतंत्राच्या गोष्टी जरी आपण या मुलांना सांगितल्या तर खूप त्यांच्यात परिवर्तन होईल आणि बदलही होईल. या कायरानी दादा दादीची व्याख्या केली आहे, बरोबर आहे, पण मी त्याच्याही पलीकडे जाऊन म्हणतो की दादा दादी आजी आजोबा म्हणजे ज्यांना डोळ्यांनी कमी दिसते, कानाने कमी ऐकू येते, डोकं कमी चालते, अशांना सुद्धा आजी आजोबा म्हणायला पाहिजे. आणि यातले सगळे लक्षण माझ्यामध्ये आहे, म्हणूनच मंजुषाचा आवाज कधी कधी मला येत नव्हता. असो, विषयांतर नको, पण मी एक छोटीशी बोधपर गोष्ट सांगतो मुलांना. मुलांनी मैत्री किंवा संगती कोणाशी करावी याच्या बाबत पंचतंत्रात एक मगर आणि माकडाची गोष्ट सांगितली आहे. मुलांनी जर चांगली मैत्री केली, चांगली संगत केली तर त्याचे फळ आणि परिणाम चांगलेच होतात, आणि दुर्गुणाशी संगत केली तर त्याचे फळही वाईट मिळतात. अशी ही एक गोष्ट आहे. एका जंगलात एक नदी असते आणि त्या नदीमध्ये एक मगर असते. ती मगर त्या नदीमध्ये पोहत असते, इकडून तिकडे तिकडून इकडे, आणि त्या नदीच्या काठावर झाडं असतात अनेक प्रकारची, त्यात फळांची वगैरे झाडं असतात. तर तिथे एक जांभळाचं झाड असते आणि त्या जांभळाच्या झाडावर माकडं असतात, मंकी. तर हे माकडं ती जांभळं खातात आणि तिथून मस्त मजेने आनंदाने राहतात. ही मगर झाडावर चढू शकत नाही आणि माकड पाण्यात पोहू शकत नाही.
त्यामुळे त्यांची मैत्री होऊ शकत नाही. पण तो माकड काही जांभळ, त्या मगर आली की मगरीला खायला टाकायचं पाण्यात, आणि ती मगर ते जांभळ खायची. त्या मगरीला ते जांभळ खूप आवडायचे आणि ती खुश व्हायची. कधी कधी ती मगर ती जांभळ घेऊन त्याच्या घरी जायची. तर त्याची बायको म्हणाली की हे जांभळ खाऊन हा माकड खूपच छान झाला असेल, ही जांभळं जर एवढी गोड आहेत तर त्या माकडाचं हृदय किती गोड असेल. म्हणून तिने तिच्या नवऱ्याला म्हणजे मगराला विनंती केली की त्या माकडाला आपल्या घरी घेऊन या, आपण त्याचं हृदय खाऊ. आता माकडाची आणि मगराची मैत्री झालीच होती, म्हणून मगराने एक दिवस त्या माकडाला विनंती केली की तू माझ्या घरी चल, तुला आम्ही पाहुणचार करतो. माकडही तयार झाले, पण त्याला पोहता येत नव्हते, म्हणून तो त्या मगरीच्या पाठीवर बसला आणि ते दोघेही जायला लागले त्याच्या मगराच्या घरी. आता त्या मगराला असं वाटलं की याला तर पाण्यात पोहता येत नाही, आता हा कुठे जाईल, याला खरं सांगायला काय हरकत आहे. म्हणून त्याने त्या माकडाला सांगितलं की आम्हाला तुझं हृदय पाहिजे आहे, माझ्या बायकोला तुझं हृदय खूप आवडलेलं आहे. तर माकडाच्या एकदम लक्षात आलं की आता आपला जीव धोक्यात आहे, मग आता काय करावं. पण तो हुशार होता, त्याने त्या मगराला सांगितलं, अरे तू मला हे पहिले का नाही सांगितलंस, का नाही बोललास, मी तर माझं हृदय त्या झाडावर लावून ठेवलेलं आहे, तर मला ते हृदय घ्यावं लागेल ना, त्याच्याशिवाय तुझ्या बायकोची इच्छा पूर्ण कशी होईल. म्हणून ते परत फिरले आणि झाड आल्यावर त्या माकडाने उडी मारली आणि झाडावर चालला गेला. आता तो माकड हुशार होता म्हणून त्याचे प्राण वाचले, पण मैत्री कुणाशी करावी याचा बोध या गोष्टीवरून होतो. माकडाची आणि मगरीची मैत्री कधी होऊ शकत नाही, पण ती झाली. पण त्यातून त्या माकडाने स्वतःचे प्राण कसे वाचवले हा बोध आपल्याला याच्यातून मिळतो. अशा या प्राण्यांच्या माध्यमातून जर मुलांना गोष्टी सांगितल्या तर त्या त्यांना आवडतात आणि लगेच ग्रहण करतात. तर अशा प्रकारे या छोट्या गोष्टीतून बोध घेता येतो. तुम्हाला अशा या पंचतंत्राच्या अनेक गोष्टी सांगता येतील. तर आजच्या पुरती ही गोष्ट एवढीच. धन्यवाद. थैंक यू काका. थोड़ा इसमें शॉर्ट में हिंदी में बता दो एक जस्ट. और हाँ, तो ये जो स्टोरी अभी काका ने बताई, ये कितनी प्यारी स्टोरी थी. जिनको मराठी आ रही है उनके लिए तो बहुत आसान था समझना, लेकिन जिनके लिए थोड़ा मुश्किल है मराठी समझना, उनके लिए मैं छोटे से शॉर्ट में बताती हूँ. बच्चों को हमेशा स्टोरी ऐसे समझाइए जैसे आप उनसे कनेक्ट कर सकते हो. जैसे बंदर को आपने कनेक्ट किया, मगरमच्छ को कनेक्ट किया, उनको एनिमल्स के साथ कनेक्ट करके बताइए तो उनको मॉरल बहुत अच्छे से समझ में आएगा. और जो स्टोरी काका ने बताई थी वो ऐसी थी. एक मगरमच्छ है और एक बंदर है, उन दोनों की दोस्ती हो गई थी और बंदर हमेशा मगरमच्छ को मीठे मीठे फल देता था. मगरमच्छ के जो बीवी थी उन्होंने कहा, देखो फल इतने मीठे तो उसका दिल कितना मीठा होगा, हम उसका दिल खाएंगे क्या, आप उसको एक बार घर पे बुलाइए. जब बंदर दोस्त समझ के घर पे गया, लेकिन उसके बीवी ने ये कहा कि हमको तो आपका दिल खाना है, कि आपके फल इतने मीठे तो आपका दिल कितना मीठा होगा. तो ऐसे समय पे बंदर ने भी अपना दिमाग लगाया और उसने सोचा ये ऐसे नहीं हो सकता, मुझे तो ये गलत दोस्त मिल गए हैं, इससे अब मैं कैसे बचूं. तो उसने जैसे बचने की कोशिश की, उन्होंने बताया मेरा जो दिल है ना वो मैं पेड़ के ऊपर रख के आया हूँ, आप मुझे बोलो तो मैं पेड़ से दिल लेके आता हूँ, फिर आप खा लेना. और इस तरह से बंदर ने अपनी जान बचाई. वो पेड़ के ऊपर गया और वहां से भाग गया और दोबारा उसने अपने ऐसे दोस्तों से कभी मुलाकात नहीं की. तो ऐसी एक छोटी सी कहानी काका ने अभी हमको बताई है. थैंक यू सो मच काका. अब ये थे दादा. अब दादा की तरह हम एक दादी से भी कहानी सुनेंगे. हाँ, एक नहीं, हमारे पास आज 2 दादियां हैं. तो एक पहली मैं मंजूषा ताई को ही रिक्वेस्ट करूंगी कि आप ही एक कहानी पहले सुनाइए, फिर हम क्वेश्चन आंसर्स भी लेते हैं क्योंकि हमारे पास समय भी बहुत कम है. तो आप ही एक कहानी सुना दीजिए. मैं कहानी नहीं सुना, कहानी जस्ट एक यही बताऊंगी कि सब बताते, मतलब जैसे मेरी मम्मी ने वही बताई मुझे, मेरी बेटी को मैंने वही सुनाई. सबसे पहली कहानी जो आपने अपने बच्चों को बताई होगी या आपने सुनी होगी, जो मुझे याद है
दॅट इज एक असते चिव, एक असते काऊ. काऊचं घर शेणाचं, चिवचं घर मेणाचं. एक दिवस खूप पाऊस येतो. मतलब वो बच्चा सिर्फ टुक टुक देख रहा है, वो समझ भी नहीं आ रहा है, उसको शब्द नहीं मालूम, कुछ नहीं मालूम, लेकिन जो हमारे साउंड वेव्स है, मुझे लगता है वो जो वेव्स जाते हैं कानों में बच्चे के, वो उससे कनेक्ट होते जाता है. वो चिड़िया क्या है उसको क्या मालूम. तो इसलिए वो सबसे पहला वर्ड रिद्यांश का भी मैंने सुना, वो चिड़िया, चिया. उसको चिया बहुत पसंद है. अच्छा, फिर हम बोलते हैं कि जैसे कौवे का घर में मतलब शेणाचं, मतलब वो बारिश होते ही उसका घर टूट गया पूरा, तो वो किसके पास आता है? मेणाचं घर, मतलब वो पक्का मकान होता है. काऊ किसके पास आता है? चिवताई के पास आसरा लेने की, भाई चिवताई चिवताई बारिश हो गई, मेरा घर टूट गया, तुम मुझे अंदर आने दो. बट चिवताई क्या बोलती है? थांब, मी माझ्या बाळाला आंघोळ घालते आहे. थांब, मी माझ्या बाळाला खाऊ घालते हैं. थांब, मी माझ्या बाळाला पाउडर लावते हैं. मतलब वो बच्चे को जो हम पूरा सुबह से लेके शाम तक, रात तक जो अपने बच्चे के साथ करते हैं, वो सब चीजें हम अपने उसमें बोलते जाते हैं और उतनी बार कौवे को आने जाने देते हैं. तो ये नहीं मानते हैं कि कौवा थक गया बेचारा, वो कहाँ रहेगा बारिश में, वो खड़ा होगा. लेकिन हाँ, वो जो एंजॉय करते हैं, हम उसको खिलाना है, पाउडर लगाना है, नहलाना है, कपड़े पहनाना है, वो हमारी प्रायोरिटी होती है. तो उस कहानी के माध्यम से हम एक बच्चे को, अपनी छोटी सी बेबी को बताते हैं कि भाई तू मेरे लाइफ की पूरी प्रायोरिटी है, बाकी सब चीजें मैंने दूर छोड़ दी है. तो जब रिस्टार्ट योर करियर में आप जा रहे हैं, तो आप वो प्रायोरिटी बच्चे को दे रहे हैं, तो एंजॉय कीजिए. ये मैं समझाना चाह रही हूँ और समझना चाह रही हूँ. आज मेरी बेटी की वही है कंडीशन, और सबसे पहले वही स्टोरी उसने सुनाई उसको, और शायद वो सबकी यही घर घर की कहानी होगी. थैंक यू, थैंक यू, थैंक यू. और काका के स्टोरी में मुझे एक चीज जो समझ में आई, दैट इज मगर और बंदर की. आजकल बच्चे रात को क्लब में जाते हैं, रात भर उनके काम 2-3 बजे बेचारे काम से लौट रहे हैं, कभी कैब से आ रहे, कभी बस से आ रहे, कभी कल से आ रहे हैं. अब यहाँ पे मगरमच्छ और बंदर. मगरमच्छ कहाँ आपके लाइफ में कैसे आएगा आपको नहीं पता. आपको तैयार रहना है. बंदर के जैसे कुछ टेक्निक्स आपके अंदर डेवलप करने हैं. अगर कोई मगरमच्छ ऐसा मिल जाता है जो धोखा दे, जो आपको प्रॉब्लम में डाल दे, तब आप अपने आप को वहां से कैसे बचाए. तो ये पंचतंत्र की स्टोरी से मुझे लगता है कि बच्चों को हमें ये चीजें शुरू से ही डालनी है. ऐसा नहीं कि हमने हेलमेट पहना के खेलने, फिर वहां से हम देख रहे, मम्मी देख रही है कि ठीक से खेल रहा है क्या, कोई उससे लड़ तो नहीं रहा है. बहुत ज्यादा प्रोटेक्टिव हो गए हम, और बच्चों के अंदर जो एक सेल्फ प्रोटेक्शन वाला जो एक कैरेक्टर होता है, वो कहीं ना कहीं हमने दबा दिया है. तो प्लीज मदर्स से मैं रिक्वेस्ट करूंगी कि ये मगरमच्छ और बंदर की कहानी से एटलीस्ट हम ये समझ सकते हैं कि सेल्फ प्रोटेक्शन बच्चों को पहले सिखाइए. यस, थँक यू ताई. नाऊ मी ओपन करते पॅनल क्वेश्चन साठी, डिस्कशन साठी. अँड कहानियां होने दीजिए ना उस आणि ताई वेळ कमी पडत आहे आपल्याकडे. चालेल, एक कहाणी घ्यायची अजून. माझी आई आहे सुप्रजा बोझावार. तर आईला मी रिक्वेस्ट करते, आई तुझी गोष्ट प्लॅन केली होती पाखीला सांगायची किंवा सगळ्या मुलांना, तिथे असलेल्या मुलांना सांगायची, त्यांच्यासाठी तू ही गोष्ट नक्की सांग. नमस्कार. कम्फर्टेबल असेल. नमस्कार. माझं नाव आहे सुप्रजा बोझावार. मी चंद्रपूर मध्ये राहते. मी पाखीची आजी आहे. आणि एका छोटस विलेज मध्ये एक फार्मर राहतो. त्याच्या घरासमोर एक छोटासा बगीचा आहे. त्या बगीच्यामध्ये पाणी टाकायला सुद्धा त्याला, त्याच्या घरात काही नळ वगैरे नसतात. आपल्या घरात तर आपला नळ उघडला का पाणी येतात, शवर उघडल्या का पाणी येतात. पण त्याच्या विलेज मध्ये असल्यामुळे त्याला तसं पाण्याची सोय नसते. तो खूप दूरपर्यंत जायला लागतात. 2 हातात 2 बकेट घेतो. तर बकेट मध्ये जाऊन पाणी घेऊन तो वापस येत असताना राईट हँड मधलं बकेट मधलं पाणी घरी येईपर्यंत संपून जातात. लेफ्ट हँड मधलं पाणी मात्र पूर्ण भरलेले असते. रोज तसंच होतात. तो घरी येईपर्यंत राईट हँड मधलं बकेट, राईट हँड मध्ये जे बकेट घेतो
त्याच्यातलं पाणी संपून जाते. असं कसे संपून जातात, असं कसे संपून जातात, त्याला काही समजत नाहीये. मग एक दिवस तो शोधून बघितला तर कळतात खाली एक छोटस होल आहे त्या बकेटमध्ये. मग त्याच्यानंतर असं गडता गडता लेफ्ट हँडच्या बकेटने राईट हँडच्या बकेटला चिडवतो खूप, हे तू तर पाणी आणायला जातो तर रे, पण आपल्या मालिकसाठी तू पाणी इथपर्यंत आणून पोहोचवतच नाही रे, पूर्ण पाणी संपून जातं तो घरी येईपर्यंत. म्हणून तो खूप चिडवतो. मग तो रडायला लागतो तो राईट हँड बकेटवाला. अरे यार, मग मी तर काही युजच नाहीयेत का, युजफुल नाहीयेत का, असं म्हणून तो खूप रडायला लागतो. मग त्याचे मालिक दुसऱ्या दिवशी येताना त्याला मालिकला सांगतो, दादा दादा मी तर तुला काही हेल्प करू शकत नाही, तर मग तू मला कशाला ठेवला रे सोबत, फेकून दे ना मला. मग तो दादा काय म्हणतो, तू इकडे ये माझ्यासोबत आणि आपण परत पाणी आणायला जाऊ, मग नंतर मी तुला दाखवतो बघ काय तुला मी का ठेवलेलं आहे सोबत म्हणून. मग परत आजचा दिवस पण त्यांनी पाणी आणायला जातात बकेटभर. दोन्ही बकेटमध्ये नदीमधून पाणी उचलतो, परत ते घरी येतात. घरी येत असताना तो दादाने राईट साइड बकेटवाल्याला सांगतो, हे बघ हा रस्ता पूर्ण किती सारे झाड आहे, किती सारे फुल दिसतात बघ, आणि किती झाडांमध्ये फ्रुट्स सुद्धा आहे, कुठल्या कुठल्या झाडांमध्ये भाजीपाला सुद्धा आहे. हा सगळं कोणामुळे झालं, तुझ्याचमुळे झालं. आपण नदीमध्ये पाणी देतो, घरीपर्यंत येऊन पोचतो, तोपर्यंत एक एक ड्रॉप बाय ड्रॉप, ड्रॉप बाय ड्रॉप, ड्रॉप बाय ड्रॉप पाणी पडत 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 आपल्या घरापर्यंत येऊन तू पोचतो. घरी आल्यानंतर तू काही मला पाणी देत नाही, पण ते रस्ताभर पाणी पडत पडत आलं ना, ते रस्ता पूर्ण हिरवगार झालाय बघ तुझ्यामुळे. तुझ्याचमुळे हा रस्ता पूर्ण हिरवगार झाला. अनेक झाडांमध्ये फळ आले, काही झाडांमध्ये भाजी आली, काही झाडांमध्ये फुलं पण आले, काही झाड तर छान सुंदर वाढलेली पण आहे. आणि असं म्हटल्यानंतर मग लेफ्ट साइडच्या बकेटला तो जाऊन सांगतो राईट साइड बकेट, बघ रे मी काही होपलेस पर्सन नाहीये, आय एम ऑल्सो युझिंग टू माय मालिक वन आर सम अदर वे. असं म्हणून तो खूप खुशखुशीत एकदम उड्या मारायला लागतो तो बकेट. त्याच्यामुळे कुठल्याही गोष्टी वेस्ट नसते. सो डोंट ट्राय टू टीज एनीबडी, असं म्हणून समजून घ्यावे. ओके, थँक्यू सो मच फॉर गिविंग मी एक्सीलेंट, बहुत थँक्यू. तर ह्या होत्या आजी आजोबांनी सांगितलेल्या गोष्टी, दादा दादी की कहानियां. मैं थोड़ा शॉर्ट में जो भी मम्मी ने कहानी बताई वो बताती हूँ हिंदी में. तो दो बकेट्स एक पानी भरने के लिए ले जाते हैं अपने ओनर के लिए. एक बकेट में थोड़ा छेद है और दूसरे बकेट में पानी पूरा लेके जा रहे हैं. जो छेद वाला बकेट है उसको दूसरा बकेट बहुत टीज कर रहा है, तेरी वजह से तो कोई पानी आया ही नहीं. तब उसका मालिक उसको बताता है, नहीं ऐसी कोई बात नहीं है, देखो यू हैव क्रिएटेड अ ब्यूटीफुल पाथवे, आपने इतने सारे फ्लावर्स और फ्रूट्स सब प्लांट्स आपकी वजह से आ रहे हैं. एंड दिस इज द स्टोरी, जिसका मॉरल ये है कि नथिंग इज होपलेस, यू शुड नॉट टीज एनीबडी, सबके साथ अच्छे से रहो, एवरीबडी इज यूजफुल, एवरी फ्रेंड इज यूजफुल. तो वही हर एक फ्रेंड जरूरी होता है. ऐसे हम ये वाली दादी ने हमको आज ये वाला मॉरल बताया है. और आपको इस स्टोरीज में से कुछ और मॉरल आपको लगता है, कोई आपको बताना है कि क्या और मॉरल हो सकता है? एनीबडी एल्स, कुछ किसी को शेयर करना है? जिस सबने स्टोरीज बताई, आपको किसी भी स्टोरी के रिलेटेड कोई मॉरल है जो आपको आपकी तरफ से शेयर करना है तो जरूर बताइए. मनीषा ताई. We can take 10 minutes more. Yes, you interact with some. थोड़े तो क्वेश्चन होने चाहिए. काका आप भी बताइए, मनीषा आप भी बता सकते हैं. मनीषा ताई अनम्यूट करा. सबको मेरा नमस्कार. नमस्कार ताई. अभी तीनों भी स्टोरीज मैंने बहुत अच्छे से सुनी, और जैसे ही स्टोरी टेलिंग का ये सेशन चालू हुआ, मुझे थोड़ा लेट हो गया ज्वाइन होने के लिए क्योंकि बाहर गाँव गई थी, अब भी ज्वाइन हुई.
जैसे आते से मैंने पहले ज्वाइन कर लिया, क्योंकि मुझे ये आपका ये स्टोरी टेलिंग का सेशन वैसे भी बहुत पसंद है, और आज का तो वो नाना नानी दादा दादी की कहानियां वाला तो इतना अच्छा कंसेप्ट था। जैसे ही पहली स्टोरी मैंने सुनी राम काका की तो उसके बाद फिर मंजू ताई ने जो सुनाया, सेम जैसे ही उसने बोला कि किसी को अगर सुनाना तो मेरे 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 मन में वही स्टोरी आई जो दीदी ने बताया की चिवताई चिवताई दार उघड, मी माझ्या बाळाला आंघोळ घालते, मी माझ्या बाळाला खाऊ घालते, वो जो मराठी वाली स्टोरी है वो। ये स्टोरी मैं किसके लिए यूज करती थी? मेरी बेटी के लिए। मेरी बेटी मेंटली चैलेंज बच्ची थी, जिसको जब भी मैं खाना खिलाने बैठती थी तो उसको, एकदम छोटी थी तब, जब बड़ी हो गई उसके बाद तो फिर उसको टीवी चाहिए था, लेकिन जब वो छोटी थी तब वो हमेशा मैं उसके माथे पे टक 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 चिवताई चिवताई दार उघड, तो ऐसा बोलती और या मतलब इंतजार करते रहती थी मेरी बेटी की मम्मी ऐसा टक 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 मुझे कब करती है, तो वो जैसे करे कि वो हक होती थी और एक निवाला मुंह में चले जाता था। ऐसा मैं उसको खाना खिलाती थी। ये मंजू ताई को भी याद होगा ये सब। तो वो जो सेम स्टोरी है, उसको स्टोरी कितनी उसको मन में समझ में आए वो मुझे नहीं मालूम, लेकिन वो स्टोरी सुनने से वो खाना बहुत अच्छे से खा लेती थी बचपन में, वो मुझे तो थैंक यू सो मच। थँक यू ताई. कोमल कोमल, मी पुन्हा तोच प्रश्न विचारते जो पहिले विचारला. एकदा आईकडनं ऐकायचं आहे, स्टोरी सांगताना किती त्रास झाला, स्टोरी रेकॉर्ड करताना काय झालं आणि कसं वाटलं? ऍक्च्युली त्रास म्हणून नाही, पण कायराला ऍक्च्युली आहे, ती खूप व्हिडिओज बनवते, ती खूप छान गोष्टी सांगते आणि तिला खूप आवडतं असं काही ऍक्टिव्हिटीज करायला. पण मला कधी कधी चॅलेंजिंग होते, तिला कोणती गोष्ट सांगायची आहे, कोणती गोष्ट शिकवायची आहे, ते ती कोणत्या पद्धतीने शिकवू. स्टोरी हा एक वे आहे, मी तिला डिफरंट लँग्वेज मध्ये सांगू शकते. मी तिला जर म्हणलं काय रे हे नको करू, पण मी तिला एक स्टोरी सांगितली की त्यांनी तसं नव्हतं केलं, त्यांनी मग असं केलं होतं, तर मग ते तिला लक्षात येतं की असं करायला पाहिजे. ही एक डिफरंट वे आहे की त्यांना समजावून सांगायला, मग ते व्यवस्थित ऐकतात सुद्धा. आणि काही नाही, खूप छान, खूप मस्त वाटलं. ती खूप खुश होती की मी आपल्या लोकांसमोर स्टोरी सांगते. ती व्हिडिओज बनवत असते, तिच्या चॅनलवर टाकते, पण यावेळेस वाटत होतं अरे आपले लोक आहे, आपले माझी आत्या बघणार, माझी मावशी बघणार. ती खूप खुश होती, खूप खुश होती ती. वा वा, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. स्टोरी दुसऱ्यांच्या चॅनलवर जाणार. पॉडकास्ट. थँक्यू लक्ष्मीताई, तुझ्यामुळे झालं ते. खूप मस्त, खूप छान, खूप मस्त कॉन्सेप्ट आहे. थँक्यू मंजुषा ताईंनी कॉन्सेप्ट काढला, आणि थँक्स टू यू कोमल आणि बाकीच्या पण आया ज्यांनी ही स्टोरी. आणि स्टोरी मला असं वाटतं स्टोरी टेलिंगचं आणखीन एक आहे, जर मुलांना रात्री झोपताना आपण जेव्हा स्टोरी सांगतो ना, त्यांच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये त्या गोष्टी फिट होतात. असं म्हणतात की झोपायच्या 1 तासाआधी आपण म्हणजे स्क्रीनिंग अवॉइड करायला पाहिजे. आणि जेव्हा पोरांचा वेळ झोपेचा असतो ना, तर ते लोक डोक्यात घेऊन झोपतात, तर ते त्यांच्या डोक्यामध्ये फिक्स करतात की नाही हा हे असं असं आहे, असं आहे. त्याचे इफेक्ट्स लवकर नाही, पण 2 किंवा 3 महिन्यांनी नक्की दिसते. आणि याचा मला खूप चांगला एक्सपिरियन्स आहे. मी तिला झोपवताना स्तोत्र म्हणा, स्टोरी म्हणा, तर त्याच्यामुळे मला माहितीये की कायरा किती बदलली आधीपेक्षा. खूप खूप म्हणजे ती खूप शांत, खूप पॉझिटिव्ह झाली. आणि ती कधी कधी भ्यायची एकटी राहायला, आता ती ते पण नाही करत. हे सगळ्या गोष्टी झोपताना जेव्हा आपण पॉझिटिव्ह गोष्टी झोपताना ऐकतो ना, तर मग ती सकाळ पण छान होते आणि झोप पण चांगली लागते. वा, किती छान. तर स्टोरी टेलिंग हे आमच्यासाठी खूप छान आहे. आणि ती तिच्या भावाला तसंच ऐकवत असते, तिच्या भाषेमध्ये. खूप छान, खूप छान. तुम्हाला पण थँक्स. मुलांकडनं करून घेणं हे पण एक टास्क आहे. खूप छान कोमल. श्रीराम भास्करवार बद्दल अजून एक सांगते मी. जसं आपण म्हणतो ना स्टोरीज वगैरह, सो इनकी एक हॉबी है, जहां भी घूमने जाते हैं आके उसके ऊपर पूरा मराठी में लिखते हैं. तो जब हम पढ़ते हैं ना, ऐसे लगता है कि हम भी वहां जाके वो सब एक्सपीरियंस करके आए. तो उन्होंने एक बुक लॉन्च की है सकाळ के साथ. येस, काका नाव त्याच्याबद्दल थोडं सांगू शकता? आणि मला प्रवास वर्णन लिहायची फार आवड आहे, आणि मी जिथे जिथे गेलो तिथलं वर्णन मी लिहितो. तर अशा
लिहिलेल्या म्हणजे माझे असे लिहिलेले कागद घरात पडून होते आणि माझी मुलं किंवा सुना म्हणाल्या की याचं एखादं पुस्तक तयार करा. माझी काही तशी इच्छा नव्हती, पण मग आम्ही ते पुस्तक तयार केलं सकाळ पब्लिकेशन्सच्या मार्फत. माझ्या पुस्तकाचं नाव आहे प्रवासातून प्रबोधन. त्यात छोट्या छोट्या गोष्टी अशा आहे, काही वर्णन केलेले आहे आणि खरं तर आणखीन दुसऱ्या पुस्तकाची पण तयारी झालेली आहे. आता ते केव्हा होईल सांगता येत नाही, पण मंजुषाने त्या पहिल्या पुस्तकाला मात्र खूप मदत केली, मार्गदर्शन केलं. इव्हन ती पुस्तक प्रकाशनाचं संचालनही मंजुषानेच केलं. पुस्तक प्रकाशनाच्या संचालन मध्ये पुस्तक तयार ते खूप छान झालं. आणि आज मला म्हणजे मी पहिल्यांदाच याच्यावर आलो, मला आनंद झाला. बाकी सगळं ठीक आहे, तुम्ही लोक खूप छान काम करता, यात काही वादच नाही. आणि तुमच्यामधलं इतकं टॅलेंट आहे की म्हणजे काय सांगावं, त्याच्यापर्यंत मी काही बोलू शकत नाही. आता माझ्या मराठीत सांगितलेल्या गोष्टीचं रूपांतर लक्ष्मीताईंनी, नीलेंनी अगदी सुंदर, अगदी छान हिंदीत केलं. जे मी मराठीत सांगू शकत नाही ते त्यांनी हिंदीत केलं. तर आता ती सवय प्रॅक्टिस मध्ये होऊन जाते. बाकी तुमचा कार्यक्रम आणि हे मला आवडला, छान आहे. थँक्यू काका, थँक्यू. आता एक अजून आई आपण घेऊ आणि मग एक आपण आजी घेऊया, ठीक आहे? आई जी आहे ही कृतिका रायपत्रीवर, आता बोझावार, आपल्या पाखीची आई आहे. तर वहिनी, तुम्हाला कसं वाटलं, काय एक्सपिरियन्स होता? पाखीला गोष्टी किती आवडतात, तिला किती आठवण राहतं तिच्या आजीच्या गोष्टी, आणि तुम्हाला कसं एक्सपिरियन्स होता तिचा व्हिडिओ काढण्याचा, हेही सांगा. थँक्यू सो मच. आय थिंक मी जे पण सगळ्यांनी बोलले त्यांच्यासोबत ॲग्री करते की कसं आपण लेकरांना काही मॉरल शिकवायचे असेल तर स्टोरी थ्रू शिकू शकतो. तर आम्ही ऑस्ट्रेलियामध्ये राहतो सध्या. तर पाखीला आम्ही खूप काही हिस्ट्री, म्हणजे तिच्या आजी आजोबांबद्दल, म्हणजे आमच्या आजी आजोबांबद्दल, ते कुठे राहत होते, कसं जिओग्राफी आहे इंडियाचं, महाराष्ट्राचं कसं जिओग्राफी आहे, आम्ही हैदराबादला राहतो तर हैदराबादला कोण कोण आहे, हे सगळं आम्ही थ्रू स्टोरीज तिला सांगतो, जे आमच्या लहानपणी घडलं, आमच्या आई बाबांनी जे सांगितलं आम्हाला ते सगळं आम्ही तिला सांगतो तिथे. सो ती असं कनेक्टेड फील करते सगळ्यांसोबत. आणि आम्ही एक फॅमिली ट्री पण क्रिएट केलाय ज्याच्यामध्ये माझे कझिन्स, माझे मामा मामी, माझ्या आत्या मामा सगळे आहेत. तर ती आता जेव्हा आम्ही आता इंडियामध्ये आलोय ते सगळ्यांना ते ओळखते तसं, म्हणजे ह्यांचा फोटो लावला होता आपण त्या फॅमिली ट्री मध्ये असं वगैरे. आणि ते सगळ्यांबद्दल आम्ही एक एक स्टोरी तिला सांगितली आहे, छोटी छोटी, जे लहानपणी आमच्यासोबत घडलं, आम्ही कसं खेळत होतो, मामाच्या घरी जात होतो, ते सगळं आम्ही तिला सांगितलं. तर ती कनेक्ट करते त्यांच्यासोबत, तर खूपच छान वाटते. आणि जसं कोमलनी सांगितलं की झोपताना तिला जे आपण जे लेकरांना स्टोरीज सांगतो तर ते त्यांच्यामध्ये पॉझिटिव्ह माइंडसेट पण क्रिएट होतो त्याच्यानी. आणि एव्हरी डे मॉर्निंग त्यांचं पॉझिटिव्ह माइंडसेटनी ते उठतात आणि मग डे फ्रेश होतो त्यांचा. सो आय थिंक मी टोटली ॲग्री करते जे पण सगळे बोलले इथे. आणि व्हिडिओ काढण्याचा एक्सपिरियन्स आय थिंक आम्हाला 2 ते 3 दिवस लागले फक्त इंट्रोडक्शन व्हिडिओ काढायला. सो या, इट वॉज नॉट इझी टास्क. हॅट्स ऑफ टू ऑल मदर्स हिअर. एवढंच. थँक्यू वहिनी, थँक्यू सो मच तुमचा एक्सपिरियन्स पण शेअर करण्यासाठी आणि पाखीला सगळ्यांमध्ये असं कनेक्ट करून ठेवण्यासाठी. तुम्ही खूप कष्ट घेतायत आणि ते आम्हाला आता दिसत आहेत. ऍक्च्युली पाखी 2 वर्षांनी आली आहे इंडियामध्ये परत, आणि ती असं वाटतच नाही की 2 वर्षांनी आली आहे. ती ती घरी असल्यासारखं, म्हणजे रोज आम्ही भेटल्यासारखंच ते कनेक्शन ह्या आई बाबांनी करून ठेवलं आहे. सो लक्ष्मी, आई थिंक वेरी गुड मैसेज फॉर एनआरआई जो बाहर रहते हैं कि उन्होंने अपने बच्चों को, मतलब तन्मय की मिसेस है नहीं है, हाँ, तो तन्मय पेरेंट्स, मतलब हेड्स ऑफ कि आपने अपने बच्चे को अपने रूट्स के साथ कनेक्टेड रखा. ये एक्चुअली एडवाइस है सभी एनआरआई बच्चों के लिए, पेरेंट्स के लिए. येस, थँक्यू. आणि हो, व्हिडिओ ऍक्च्युली आम्ही व्हिडिओचा कन्सेप्ट याच्यासाठी ठेवला कारण मुलं लहान आहेत. होऊ शकते त्यांना नाही बोलायचं, आज मी नाही बोलणार होता व्हिडिओ समोर असं वगैरे म्हटलं तर काय करायचं, पण म्हणून व्हिडिओ काढून ठेवला होता. पण पाखी म्हणाली मी बोलते सगळ्यांसमोर. तिला तो कॉन्फिडन्स पण तिच्या आईबाबांनी तो देऊन ठेवलेला आहे बोलायचं, तर ती छान बोलली.
आणि ती पण मग सगळ्यांचे व्हिडिओ बघितल्यावर ती म्हणत होती माझा व्हिडिओ कधी दाखवला. अशी ती छान तयार करून ठेवलं होतं तिला आणि ती कॉन्फिडन्स पण तिच्यात आला त्याच्यामुळे. आता मी एक नेक्स्ट क्वेश्चन ना एखाद्या आजी आजोबांनी द्यावं याचं उत्तर असं वाटतंय मला की तुम्हाला कसं वाटतंय आज ह्यांच्या समोर ह्यांची गोष्टी ऐकून तुम्ही सांगितलेल्या गोष्टी हे आठवण करून सांगतायत त्याबद्दल तुम्हाला कसं वाटतंय? काका काकू आहे ना, काकू बोलतील का? का ग म्हणजे ती ते बाहेर गेली, बाहेर म्हणजे अंगणात गेलेली आहे. बरं आणखी कोणी बाकीची अजून एक आजी पण आहे सोबत. बाकीची आजी सांगतील का? कल्पना आजी आहे तिथे बहिणीच्या आई, तर त्या सांगतील त्यांचे काही एक्सपिरियन्स होते, कसं वाटलं त्यांना. बाकी मी तुमची गोष्ट तुम्ही सांगितलेली गोष्ट आठवण ठेवून सांगितली आहे. हो हो, खूप बरं वाटलं मला. माझ्या नातीने मी सांगितलेली स्टोरी सांगितली आहे आज. मी जेव्हा ऑस्ट्रेलियाला गेली होती. व्हिडिओ ओपन कराल का? हा, नमस्कार काकू. नमस्कार सगळ्यांना. खूप बरं वाटलं मला. माझ्या नातीने मी सांगितलेली स्टोरी आज इथे सांगितली आहे. मला पण वाटलं की प्राण्यांच्या माध्यमातून सांगितलं ती लवकर कॅच करेल म्हणून. मी जेव्हा ऑस्ट्रेलियाला गेली होती तेव्हा मलाही वाटलं की ती फोन घेऊन बसत आहे नेहमी, असं त्याला ऍडिक्ट होत आहे. हे न करता झोपताना किंवा खाताना मी तिला स्टोरी सांगितल्या तर तिने खूप छान कॅच केल्या. मी ही स्टोरी एकदा किंवा दोनदाच सांगितली पण तिने छान कॅच करून सांगितली आहे. ती जरा इंग्लिशमध्ये सांगितल्यामुळे मला वाटतं ते सगळ्यांच्या लक्षात आलं किंवा नाही, बरोबर सांगितल्यामुळे. आणि डायरेक्ट व्हिडिओ न घेता आपण तिला डायरेक्ट समोर आणल्यामुळे तसंही तिला गडबड झाल्यासारखं वाटून राहिलं. पण असं ती छान व्यवस्थित सांगितलं सगळं. थँक्यू काकू. खूप छान सांगितली बाकीनी स्टोरी. आणि मला वाटतं तिने डायरेक्ट बोलल्यामुळे ना ते कनेक्शन एकदम छान झालं की ती असं बोलू शकली आणि तिला पण तो एक वेगळा कॉन्फिडन्स आला. हा, वेगळे कॉन्फिडन्स, वेगळे डेअरिंग आलंय. छान वाटलं. अजून कोणाला काही शेअर करायचं आहे का? कारण आपण तसंही 6 मिनिट्स थोडे जास्त झालेले आहोतच, पण अजून कोणाला काही शेअर करायचं? 4:15 सुरू केलेलं वी कॅन फॉर 5:15. हो, बिलकुल. नावं घेत जा पुढे पुढे. संध्या मावशी आहे तिकडे आणि अजून कोण आहेत ताई तुमच्या? जयश्री ताई आहे तिकडे. तुम्हाला काही सांगावंसं वाटेल का? हॅलो. नाही मॅम, मी जरा लेटच जॉईन केलं. एक दुसरी मीटिंग होती आमची, त्यामुळं मी 4:30ला जॉईन केलं. त्यामुळं मुलींनी फक्त माझ्या ना स्टोरी ऐकली, काकांनी सांगितली ती. छान वाटलं त्यांना ऐकून. जयश्री, तू पण खूप जबरदस्त होतकरू व्यक्ती आहे कोल्हापूरची. आणि खरंच म्हणजे तुझ्या स्टोरीज पण सांगण्यालायक होतात आहेत. नक्की मॅडम. नाही, मला पहिल्यांदा सकाळी जॉईन करायचं होतं पण थोडासा लेट झाला त्या मीटिंगला. कौस्तुभ सरांच्या बरोबरच चालू होती मॅम मीटिंग. वेळ काढून तू आली, दॅट इज इम्पॉर्टंट. हो, मला म्हणजे बघायचं होतं नेमकं. तुला काय वाटतं म्हणजे तुझी पॅरेंटिंग, तुझ्या मुलांना तू सांभाळते, सो स्टोरी टेलिंग आणि हे ऐकून व्हॉट इज आप क्या सोचती हो? नाही, आता मुलांना म्हणजे मॅडम मी तुम्हाला सांगते की 2 मुली आणि 1 मुलगा छोटा आहे, म्हणजे UKG मध्ये आहे तो आता. मग त्यांना सांभाळून बिझनेस, मुलांचा पण मला फुल सपोर्ट असतो. म्हणजे त्यांचं जे आता सध्याच्या ह्याच्यामध्ये जे चालू आहे ना की मुलं फोन जास्त युज करतात किंवा टीव्ही जास्त वगैरे बघतात, तर ते आपल्या इकडे कसं म्हणजे त्याला माझी मुलं अपवाद आहेत फोनच्या बाबतीत, तिन्ही मुलं. हो मॅम, कारण छोटा आहे तो टीव्ही बघतो, पण माझी मोठी मुलगी आहे ना तर तिला वेळच नाही मिळत. कसं सकाळी ती 7ला गेली ना मॅडम, म्हणजे सकाळी 7:30ला गेली, संध्याकाळी ती 7:30-8लाच घरी येते मॅडम. सकाळी ट्युशन, परत तिचं स्कूल, परत आणि संध्याकाळी तिचे आता स्कॉलरशिपचे क्लासेस परत लावलेले आहेत, तर त्यामुळे तिला वेळच मिळत नाही मॅडम. 5वीला आहे ती आता. आणि दुसरे आहेत ते दोन्ही, ते पण कसं स्कूलच्या ह्याच्यातून कधीतरी मॅडम आम्ही सॅटर्डे संडे जर त्यांना बाहेर. पण जसं इथे आपण बोलतोय की रात्री झोपताना जर स्टोरीज सांगितल्या तर त्यांच्यावर पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होतो. हो मॅडम, 100%.
हो मॅडम, पॉझिटिव्ह इफेक्ट होतात. आता माझा मुलगा आहे ना, तर मी नेक्स्ट टाइम ज्यावेळी आपला जे सेशन असेल त्यावेळी मी त्याला बोलेन, कारण आता तो बोल म्हणला तर बोलला नाही. हनुमान चालिसा पूर्ण पाठ आहे मॅडम त्याला. 6 वर्षाचा आहे तो. कारण रोज झोपताना रात्री मॅडम हनुमान चालिसा त्यांचा असतो मॅडम, रोज. गुड छान. गुड. हनुमान चालिसामध्ये ते पॉवर आहे आणि मुलांना ते पाठ राहायला पाहिजे, हे मला युपी मध्ये गेल्यावर कळलं. हो मॅम. हो. आपल्याकडे एक मिथ आहे, हनुमानच लेडीजनी नाही म्हणायचं असं तसं. त्या मिथ मध्ये राहून गेलो आपण. पण हनुमान चालिसा युपी एसपी इकडे बघायचं तुम्ही, प्रत्येकाला पाठ आहे. आणि सायन्स अगेन. हो मॅम. आणि स्टोरी टेलिंगचं म्हणलं तर कधीतरी स्टोरी वगैरे मी आणि माझे मिस्टर त्यांना सांगत असतो मॅम. हो मॅम. थँक्यू. खूप छान वाटलं तुम्ही तुमचे एक्सपिरियन्स शेअर केले त्याबद्दल. आणि छान सवय जी मुलांना लावतायत, आणि जी छान सवय तुम्ही मुलांना लावतायत, नो फोन, लेस स्क्रीन टाइम, खूपच छान. धन्यवाद त्यासाठी. हो. अजून कोणाला बोलायचं? बोला ना. अजून कोणाला काही बोलायचंय? आनंद सर आहे का? नाही, आनंद सरांचं नेटवर्क इश्यू होता. हा, ते नाही कनेक्ट करू शकले. ओके, तर थँक्यू. मला वाटतंय की आपण क्लोजिंग व्हिडिओ दाखवील जो आपण इन्व्हिटेशन साठी बनवला होता. बिलकुल. तर मी क्लोजिंग करते तोपर्यंत. आणि कायरा पालिकोंडवार, पाखी बोझावार आणि कियारा निले यांचे तर मनापासून आभार. त्यांचा वेळ काढून आम्हाला छानशी गोष्ट सांगितली त्याबद्दल. लहान लहान मुली आहेत पण इतक्या सुंदर गोष्टी सांगतात. आपल्यालाच त्यांच्याकडनं एखादी एक चालता फिरता असं काहीतरी बोलून जातं की ते किती करेक्ट बोलतायत, ते आपल्यालाच एक काहीतरी ज्ञान मिळतं त्यांच्याकडनं. प्रत्येक दिवशी वेगळं काहीतरी करतात. आणि एक तुम्ही आम्हाला त्या गोष्टी सांगितल्याबद्दल खरंच धन्यवाद. मंजुषाताई, माझी आई सुप्रजा बोझावार आणि काका, खूप खूप धन्यवाद तुमचे. इतकं सुंदर तुम्ही गोष्ट घेतली, छान आम्हाला सांगितली. तर दादा दादी जी और सारे बच्चे, आप सभी को तहे दिल से धन्यवाद, जो आपने आज अपने अनमोल अनुभवों को और कहानियों को हमारे साथ साझा किया है. हॅलो मॅम. थँक्यू मंजुषा मॅम अँड लक्ष्मी मॅम. 1 सेकंड. माझा मुलगा आहे 6 वर्षाचा, तो हनुमान चालिसा म्हणायचे आहे त्याला मॅडम. थोडस 2 लाईनच म्हणायला सांग, कारण आपण संपवतोय. व्हिडिओ ऑन कर ना, आपलं बघू दे. एकच मॅम. जी हनुमान ज्ञान गुण सागर, थोडं म्हणा. जे हनुमान ज्ञान गुण सागर, जे चौकड होकोड जा राम दूतात पट रामांजन परशुड रामा महावीर जमीनती चुंटन वाट मटके संगे गंधाजे कान कुंडल कुंकुन चटके जरे याचे बोबडे बोलायत अजून. नाही, छान म्हटलं. खूप छान बोलला. हो, थँक्यू ताई. थँक्यू सगळ्यांना, तुम्ही आले इथे. आणि ऑफकोर्स टू ऑल द मदर्स, थँक्यू फॉर युअर डेडिकेशन अँड फॉर फॉस्टरिंग दीज ब्युटिफुल बॉन्ड्स. तुमच्यामुळेच ही जी ट्रेडिशन चालू आहे, द करेज, ह्युमर अँड विस्डम विच दे आर गिव्हिंग थ्रू द प्राइजलेस स्टोरीज. पॅरेंट्स तर, ग्रँड पॅरेंट्स तर देतच आहात, पण पॅरेंट्स सुद्धा, ज्यांच्यामुळे हे सगळं बॉन्ड्स आपण पुढे नेऊ शकत आहे. सो लेट्स कॅरी फॉरवर्ड दीज मेमरीज अँड स्टोरीज, cherishing the love and wisdom they bring to us. So hats off to all of you for making up for these sessions and truly unforgettable moments. Thank you so much. एक लास्ट मध्ये छोटासा व्हिडिओ जो आम्ही क्रिएट केला होता, बस त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला बाय बाय म्हणतो. थँक्यू सो मच. मंजुषा, तुम्ही तो व्हिडिओ प्ले करू शकता. येस, आणि थँक्यू सगळ्यांनाच. लक्ष्मी, तुला पण नेहमी बरोबर येतोय. नेक्स्ट मंथ याच्यासाठी नक्की भेटू. आणि इफ यू हॅव एनी सजेशन प्लीज शेअर विथ अस. दादा दादी की कहानी, छोटी सी
आमची छोटी सांगू ती अशी दोघं फिरायला गेली होती. तिथं पेन्स नाही होते मग ते दोघांना मी झालं सुपरबस आला आणि मी म्हटलं या दोघं सुपरबस तिथे पेन्स नाही आहे. ओके मी सुपरबस घेऊन घेतो. मग ते सुपरबस ते बनाना आणि दोघं खूप खेळतो या गार्डन मध्ये. ओके दोघं द्यायला गेला. मग ते द्यायला बसून नाचे बोला मी आणि त्याचा केलं दोघं आणि त्याला झोप आली होती. मग ते झोपून केला पाणी पिऊन. आता कलांची थँक्यू सो मच. थँक्यू. सो माझी आई पण बघते बरोबर तिच्या पंतूचा आला तर बरोबर आली ती. सो आपल्या आपल्या पंतू नातवांचं सगळ्यांना खूप कौतुक असते. आणि आई तूच सांगितलेली स्टोरी आम्ही इथे परत सांगितली. सो वी कॅरी अवर लेगसी विथ स्टोरीज ऑल्सो अँड लर्न अ लॉट. सो दिस इज द. आणि इथे पहा त्यांनी काय म्हटलं की जियाला फ्रेंड्स नसतात बिकॉज फॉरेनमध्ये मुलं खूप एकटे राहतात, ते एकट्यात खेळतात. तर त्याला ते सेन्स आला की त्याला जर फ्रेंड्स नाहीये तर काय पाहिजे त्याला, तर सुपर बस आली. हे सगळं त्यांनी स्वतः क्रिएट केलेलं आहे, कोणी सांगितली नाही ही स्टोरी. ती त्याची क्रिएटेड आहे ओन स्टोरी आणि ती ऑन द स्पॉट इन्स्टंट आहे. सो जर तो सुपर पॉवर बस आली त्याच्यात बसवलं तर म्हणलं नक्की हा एकटा खेळतो ना त्याच्यामुळे याच्याजवळ सुपर पॉवर बस आहे म्हणून हा हॅपी राहतो. दूध झोपून जातो, पाणी पिऊन झोपून जातो, तर पाणी पिऊन कुठेतरी झोपतच असेल हा नक्की. तर ते त्याचा त्यांनी केलं. सो लाईक दॅट डेली तो स्टोरी सांगतो, नाही तर मग ते चाईबाबा स्टोरी सांगतात. तर तो आम्ही पण त्याला टीव्ही ह्या सगळ्यापासून दूर ठेवलेला आहे. कार्टून मध्ये तो वेडी वाकडे तो शिनचान व्हेरी रॉंग. शिनचान तर दाखवायलाच नाही पाहिजे. सो बेटर व्हॉट टू शो इज व्हेरी इम्पॉर्टंट. येस. आणि ह्या मुलांची आपण इंस्टाग्रामवर टाकलेली आहे, खूप सुंदर. या मुलांनी पण इन्व्हिटेशन म्हणून आपल्याला खूप छान व्हिडिओज बनवून दिले. सो थँक्यू सो मच या तिघी परिया. इथे पण गर्ल पॉवर जास्त दिसतंय. आय एम लुकिंग फॉर मॅन पॉवर अगेन नेक्स्ट टाइम. थँक्यू सो मच. मी आता रेकॉर्डिंग स्टॉप करते आहे. थँक्यू सो मच ताई. थँक्यू सगळ्या